आपल्या राज्याचे मुख्यमंत्री सध्या नवीन कायदा आणणार आहेत. कोणता? जे सोशल मीडियावर विनाकारण बोलत आहेत किंवा सोशल मीडियावर कुणीही कुणाची बदनामी करत आहेत त्यांच्यावर एक कठोर निर्बंध घालण्यासाठी नवीन कायदा आणणार आहेत. सुरुवातीला हा त्यांचा व्हिडिओ पहा तुम्ही. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा उपयोग करून कुठल्याही पुराव्याविना बदनामी करणे हे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि समाजातल्या सगळ्या स्तरातल्या लोकांना त्याचा सामना करावा लागतो, महिलांना तर विशेषतः करावा लागतो. आणि म्हणून या संदर्भात कायद्यामध्ये काही बदल किंवा तरतूद करता येईल का हे पडताळून पाहण्याकरता राज्याचे जे डीजी आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी तयार करण्यात येईल आणि त्यांच्या रिकमेंडेशन प्रमाणे पुढची कारवाई. तर त्यांच्या मते सोशल मीडियावर कुणीही कुणाच्या पुराव्याविना बदनामी करत आहे त्यासाठी कठोर कायदा आणणे गरजेचं आहे. तर हा कठोर कायदा कोणासाठी आणायचा आहे? तुम्ही डिजिटल मीडिया, प्रिंट मीडिया तर विकत घेतली, पण सोशल मीडिया विकत घेता येत नाही. मग तुमच्या विरोधात बोलणाराचे तोंड दाबण्यासाठी तुम्हाला कायदा आणायचा आहे का? शेतकऱ्याचे मुलं ते तुमच्या विरोधात आता बोलत आहेत, आवाज उचलत आहेत आणि त्यांचा तो आवाज सर्वसामान्यापर्यंत पोहोचत आहे. त्यांचा आवाज तुम्हाला बंद करायचा आहे का? अरे सर्वसामान्यांचा, शेतकऱ्यांचा, पीडितांचा जे आवाज बनून तुमच्या विरोधात बोलून किंवा तुमच्या चुका जनतेला दाखवून तुम्हाला जनतेच्या समोर प्रश्नाची उत्तरे द्यावे लागतात, त्यासाठी तुम्हाला त्या जनतेचा किंवा या युवकांचा आवाज दाबायचा आहे का? शेतकऱ्याचं पोरग जे बोलतंय ते तुमच्या विरोधात बोलत नाही. सत्तेवर कुणी बी असू द्या, भाजप असो, काँग्रेस असो, कुणी असो, सत्तेची घेणे देणं नाहीये. पण सत्ताधारी जर चुकत असताल आणि त्यांच्या विरोधात जर बोलायचं नसेल तर मग बोलायचं कोणाच्या विरोधात? राज्यघटनेच्या कलम 19 नुसार आम्हाला बोलण्याचं, चालण्याचं, वागण्याचं, स्थलांतर करण्याचं सर्व स्वातंत्र्य दिलेलं आहे. मग तुम्हाला स्वातंत्र्यावर आमच्या गदा आणायची आहे का? ते वैयक्तिक स्वातंत्र्य आमच्याकडून तुम्हाला हिरावून घ्यायचं आहे का? काही शेतकऱ्याची मुलं तुमच्या विरोधात बोलल्यामुळे तुम्हाला मिरची लागली, जस की आमचे रविराज साबळे पाटील असो, त्रिशूल पाटील असो, यांच्या तुम्हाला खूप ईट आहे. हे जे बोलतात तुम्हाला खूप लागतं. बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की खरंच रविराज साबळे पाटील यांचे व्हिडिओ मुख्यमंत्री बघत असतील का? त्यांच्याकडे जात असेल का व्हिडिओ? आणि मुख्यमंत्र्याला एवढा टाइम आहे का की सोशल मीडियावरचे व्हिडिओ पाहायचे? हा भाग वेगळा आहे, हा विषय दुसरा आहे. या 5-6 दिवसाखाली रविराज साबळे पाटलानं एक HP वॅक्सिनवर स्वतःचं मत मांडलं होतं की खरंच लस जर चांगली असेल तर अगोदर तुम्ही तुमच्या मुलींना द्या, त्यानंतर जनतेला द्या, कारण की आम्हाला भरोसा नाही. आणि खरंच ते बोलले ते काही चुकीचं नाही. माझा वैयक्तिक अनुभव सांगतो की कोविडची जी लस आहे भारतातील सर्व जनतेने घेतलेली, ती लस मी पण घेतली, पण माझ्यावर दुष्परिणाम असा झाला, माझे डोळे जन्मता थोडेसे आदू होते, त्या वॅक्सिनचं रिॲक्शन झालं आणि अचानक माझ्या दोन्ही डोळ्यामध्ये कॅटरॅक्ट झाला आणि त्या डोळ्याचं ऑपरेशन कुठेही व्हायला तयार नव्हतं. वैयक्तिक मी माझ्या इकून तिकून पैसे जोडून ऑपरेशन मी हैदराबादला केलं. मी PM रिलीज फंड मध्ये फॉर्म टाकला, अर्ज केला, त्यांनीही मला पैसे दिले नाही. मुख्यमंत्री सहायता निधीतूनही मला काही फरक पडला नाही. मग आम्ही सर्वसामान्य शेतकऱ्याचे मुलं आहेत, गरीब आहेत, तर तुम्हाला ह्याच्या वॅक्सिन देऊन तुम्हाला करायचंय काय? आता त्या वॅक्सिनचे बरेचसे तोटे आहेत, बरेचसे घाटे आहेत किंवा या वॅक्सिनचे बरेचसे काही दुष्परिणाम आहेत की मुलींना जर दिलं तर त्यांना गर्भवती होणार नाही, गर्भवती त्या होऊ शकत नाहीत, असे काही आहेत त्याचे दुष्परिणाम. त्याच्या रविराज साबळे पाटील म्हणले की त्यांना या वॅक्सिनवर भरोसा नाही. तर मग तुम्ही असं लेखी द्या की तुम्ही तुमच्या घरच्या मुलीला ती लस द्या आणि दाखवा, जनतेला रिझल्ट दाखवा की बघा ही लस किती चांगली आहे. अरे एखादा व्यक्ती जर प्रश्न उचलत असेल तर त्या प्रश्नाचं उत्तर देणं तुमचं काम आहे. सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाने तुमच्या विरोधात प्रश्न उचलला तर तुम्ही त्याला नोटीस देऊ शकत नाहीत. तुम्हाला त्याचं मनाचं समाधान करावं लागेल, त्याच्या प्रश्नाचं समाधान करावं लागेल, तेव्हाच तो विषय सुटत असतो. मुख्यमंत्री साहेब, तुम्हाला कायदाच काढायचा आहे तर भ्रष्ट नेत्याबद्दल काढा. तुम्ही जुने सगळे जे भ्रष्टाचारी लोक होते, घोटाळे करणारे लोक होते, तुम्ही तुमच्या सत्तेत सामील केले, त्यांच्यावर कारवाई कधी होणार? तुमच्या सोबतचेच काही भ्रष्ट नेते आहेत जे आतापर्यंत खूप त्यांनी माल खाल्ला, त्यांच्यावर कधी कारवाई होणार? 5 वर्षाखाली उमेदवारी दिल्यानंतर त्यांच्याकडे 5 वर्षानंतर कोट्यवधीची प्रॉपर्टी होती, ती प्रॉपर्टी कुठून होती यावर कायदे काढा, यावर निर्बंध काढा. तुम्हाला फक्त सर्वसामान्य जनतेच्या टाळूवरचं लोणी खायचं आहे का? हा प्रश्न फक्त उरतो. तर मित्रांनो, हे जे कायदा येणार आहे यामध्ये काय होणार आहे? सर्वसामान्यांचा आवाज दाबला जाणार आहे. शेतकऱ्याच्या विरोधामध्ये जर काही एखादा निर्णय निघत असेल, सर्वसामान्यांच्या विरोधात जर काही एखादा कायदा निघत असेल किंवा गरीब जनतेचे काही प्रश्न असतात तर ते प्रश्न मग कोणी मांडायचे? आणि हे प्रश्न तर विचारलं पाहिजेत, कारण की आपला अधिकार आहे. राज्यघटनेच्या कलम 19 नुसार आपण सरकारला आपण आपलं मत मांडू शकतो, सरकारच्या विरोधात बोलू शकतो
आपण स्थलांतर करू शकतो. आपल्याला राज्यघटनेच्या कलम 19 नुसार आपल्याला हा अधिकार दिलेला आहे. हा अधिकारच का आपल्याकडून हिसकावून घेत नाही सरकार, किंवा आपल्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर निर्बंध घालण्याचं काम तर करत नाही सरकार. या सरकारच्या भूमिकेला माझा जाहीर निषेध आहे. मी तर म्हणतो जेवढे क्रिएटर आहेत या सर्वांनी या सरकारच्या कायद्याला विरोध करायला पाहिजे. हा कायदा कशासाठी आणायचा आहे? तुमच्या विरोधामध्ये बोलणं हा म्हणजे काय गुन्हा नाहीये. कारण की आम्हाला माहिती आहे विपक्ष झोपलेला आहे. केंद्रातला बी असो किंवा राज्यातला असो, तुम्ही विपक्ष कोणी ठेवलाच नाही, आणि जे ठेवलेला आहे ते कानकोंड आहे, कारण त्याच्या बुडाखाली अंधार आहे. सर्वसामान्यांच्या बुडाखाली अंधार नाही, कारण त्याला एका दिवसाच्या जेवणाची टंचाई आहे. सध्या गॅसची परिस्थिती आपण पाहत आहोत. या गॅसच्या परिस्थितीमुळे ही जनता त्रस्त झालेली आहे. मला फक्त एवढंच म्हणायचंय, सर्व क्रिएटरनी या सरकारच्या नियमाचा किंवा हे सरकार जे कायदा काढणार आहे याच्या विरोधात आवाज उठवायला पाहिजे आणि या कायद्याचा निषेध करायला पाहिजे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.